नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, कशा आहात सगळेजण. तर मी लाईफस्टाईल जर्नी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. 4 दिवस झाले बघा, खूप दिवस झाले खरं तर, म्हणजे 4 दिवस माझे व्हिडिओज आलेले नाहीत, मी व्हिडिओज पोस्ट केलेले नाही. त्याचं काय कारण आहे तर फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेले नाहीत. तर चला म्हणलं आज एक व्हिडिओ पोस्ट करूया म्हणलं, आणि आज काहीतरी वेगळं म्हणलं व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावं. कारण की रोजच काय होते माझे किचन क्लिनिंगचे किंवा किचन रुटीन, म्हणजे माझं डेलीचं रुटीनचे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी रोज शेअर करते. तर त्यातून पण खूप सारे किचनविषयीचे टिप्स तुम्हाला मी सांगत असते. जरी किचनचे माझे ब्लॉग असते म्हणजे रुटीनचे, तरी पण त्यातून मी तुम्हाला काहीतरी टिप्स देतच असते. म्हणजे यूजफुलच व्हिडिओ असतात. तर तुम्हाला कसे वाटतात माझ्या व्हिडिओना, तुम्ही माझ्या खूप सारं असं प्रेम दिलेलं आहे. तर अजून असंच माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या, कारण माझं हे यूट्यूबचं नवीन चॅनल आहे. तर खूप छान तुमचा प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद असू द्या आणि छान छान असं व्हिडिओला माझ्या कमेंट करत जा आणि भरपूर सारं प्रेम द्या माझ्या व्हिडिओला. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील. तशा प्रकारचे व्हिडिओ मी नक्की बनवीन. आणि जर काय त्यात जर कमी वाटत असेल तेही मला कमेंट करून सांगा. तर आज बाद झालं, म्हणजे 4 दिवसाचं मी म्हणलं एकदमच बोलूया एका व्हिडिओमध्ये, असं तर होणार नाही कारण खूप मोठा ब्लॉग होईल. त्यामुळं मी एका व्हिडिओमध्ये सगळं काही मनात साचलेलं आहे. म्हणजे 4 दिवस व्हिडिओ आलेला नाही, त्यामुळे भरपूर असं मनात साचलं आहे, तुमच्याबरोबर बोलायचं आहे. पण ते एकाच व्हिडिओमध्ये काही मी बोलणार नाही. अजून जसं रोज रोज व्हिडिओ मी टाकत जाईन त्यामध्ये बोलत जाईन. आज व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे तर स्वरा आणि छकुलीला मी ड्रेस घेतलेले आहेत, म्हणजे साड्यांचे शिवलेले खूप छान ड्रेस आहेत. म्हणजे आषाढी एकादशीला, आज आषाढी एकादशी आहे बघा, त्यांना आपण घालू शकतो किंवा शिवजयंतीला पण घालू शकतो. अशा प्रकारे मी ड्रेस घेतलेला आहे. तर व्हिडिओ जास्त लांबवत बसणार नाही मी, तर दाखवते तुम्हाला मग मी आता. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे स्कर्ट आहे बघा. खूप छान आहे याची, ह्याच्यावरती अशी बुट्ट्यांची डिझाईन आहे बघा. आणि ह्याचं असं ह्याचे किनार आहेत ते अशी कोयऱ्यांची डिझाईन आहे. असं भरलेलं आहे पूर्ण. इथं ऑरेंज कलर आहे, त्यामुळे हा शिवजयंतीला आपण वापरू शकतो. आणि ह्याच्यावरचं जे आहे टॉप आहे बघा, तो पण ऑरेंज कलरचा आहे. खूप छान असं कॉम्बिनेशन आहे बघा, ऑरेंज आणि मोरपंखाचं असं कॉम्बिनेशन आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप छान आहे बघा. असे पाठीमागे नॉड पण दिलेले आहेत त्यांनी. पाठीमागचा आकार आहे तो, इथला गळा, पाठीमागे अशी चेन आहे आणि पुढं असे चौकोनी आकारचा गळा. छान अशी डिझाईन आहे बघा इथं. तर छान वाटला मला हा कलर पण, कारण की शिवजयंतीला पण घालू शकतो आणि म्हणजे नागपंचमीला किंवा अशा सणांना पण असे ड्रेस साडीचे शिवलेले भरपूर जणी आता लहान पोरं किंवा मोठी जरी बायका जरी असलेल्या तरी पण त्या आवडीने घालतात, कारण खूप छान वाटतात असे ड्रेस. आणि मी हा एक सेट घेतलेला आहे बघा. आणि ह्याची प्राईस आहे ती खूप एवढी जास्त पण नाही, कारण की हा मला साडीचे शिवलेले ड्रेस खूप महाग असतात, पण हा मला हे तो 500 रुपयाला घेतलेला आहे बघा. खूप छान आहे. आणि तुम्हाला दाखवते बघा मी. तर हे मी मिशोवरून परचेस केलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त मी मिशोवरूनच परचेस करते, म्हणजे बाहेर जाऊन काय घेत नाही जास्त, कारण की
आपल्या बजेटमध्ये बसलं पाहिजे मला असं वाटतंय. कारण आपल्या बजेटमध्ये मिशोवरती भरपूर स्वस्त असं भेटतं. त्यामुळे मग मी घेतलेलं आहे बघा. तर दाखवते तुम्हाला मी आता. अशा टाईपचे असतात ते. खूप जणांनी घातलेले मी बघितलेलं आहे. खरं तर तुम्हाला मी हे वेअरच करून दाखवते. आणि शिवजयंतीला हे खूप छान दिसतं. बघू शकता तुम्ही. छोटं आहे आपलं. चोकोर आहे बघा हा. असं गळ्याबरोबर. आणि त्यावरती जर काठापदराची जर साडी नेसलेली असेल तर खूप छान असा लुक येतो. हे मणी आहेत ते गोल्डन आहेत बघा. खूप छान डिझाईन आहे याची. मला खूप आवडलं होतं हे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. छकुलीचं इथं चाललेलं आहे काहीतरी लुडबुड. तर ह्याची प्राईस होती बघा. हे घेतलेलं होतं ते मी. तर हे घेतलं होतं बघा मी. ते 650 रुपयाला घेतलं होतं. खूप छान आहे. तर हे तुम्हाला आवडलं का? आणि हे जर तुम्हाला परचेस करायचं असलं तर ह्याची लिंक देईन मी. तर नक्की मला सांगा. नक्की ह्याची लिंक देईन मी तुम्हाला. खूप छान आहे हे पण. आणि हे आपला असा लुक आहे तो मी शिवजयंतीला तुम्हाला दाखवेनच. वेअर केल्यानंतर मी किती मस्त दिसते. अगदी असं भरधाव दिसते बघा. खूप छान आहे याची डिझाईन. मला खूप आवडलं होतं हे. तुम्हाला जवळून दाखवते बघा मी. गोल्डन कलरचे कानातले आहेत ते पण म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावे. म्हणजे भरपूर सारे असे कानातले आहेत. म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी ही आहे भरपूर. ते म्हटलं थोडं तुमच्याबरोबर शेअर करावं. कारण रोजच कसं व्हायला लागले माझे किचनचे ब्लॉग असतात. पण ते पण हेल्पफुलच आहेत. पण त्यातून पण मी तुम्हाला टिप्स देत असते भरपूर साऱ्या. पण म्हटलं की काहीतरी वेगळं पण असावं. त्यामुळे म्हटलं माझे थोडे कलेक्शन पण तुमच्याबरोबर शेअर करीत जाईल. तर कलेक्शनमध्ये मी माझ्या ते गोल्डन कलरचे जे कानातले आहेत माझे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वाले कानातले आहेत बघा. खूप छान आहेत. त्याची डिझाईन बघू शकता तुम्ही. खूप छान वाले आहेत हे. मला खूप आवडतात. आणि हे गोल्डन कलरचे आहेत. हे काही सोन्याचे नाहीत कानातले. हे असेच मला सेटवरचे आहेत हे कानातले. खूप छान दिसतात. गोल्डन आहेत. असं वाटतं की सोन्याचे आहेत पण हे सोन्याचे नाहीत. एक होते बघू शकता तुम्ही. छान डिझाईन आहे बघा ह्याची पण. गोल्डनच आहेत हे पण. आणि हे पण काहीतरी सेटवरचेच आहेत बघा. तुम्हाला सेट पण दाखवेन मी. तुम्हाला जर बघायचे असेल माझे सेट तर मला कमेंट करून सांगा. खूप छान डिझाईन आहे ह्याची. खूप छान आहेत हे पण. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. आणि हे पण सेटवरचेच आहेत. त्याला मोत्याचे मणी आहेत बघा खालती. तर जास्त वेट पण नाही आहे. वेट लॉस आहेत. म्हणजे इतकं काय भारी पण नाही की कानातलं आपल्याला कसं होतं जास्त भारीवाले जर कानातलं भारी म्हणजे जास्त जर जड कानातलं घातले तर कानातले कान वगळते. माझे थोडे कान आहेत ते मोठे होल झाले आहेत खूप. तर हे असे छोटेवाले आहेत माझ्याकडं. मग कधीतरीच मग मला जर माझा मूड झाला तर मग असे मोठेवाले वेअर करते. पण ह्याचं पण जास्त वेट नाही. आणि हे तर खूप छोटे आहेत. खूप सुंदर दिसतात.
हे पण आहेत बघा हे छोटेवाले, अजिबात वेट नाही. आणि हे काय सोन्याच्या नाहीत, तुम्हाला सोन्यासारखे दिसत असतील, पण हे आहेत ते बँडेक्स म्हणजे गोल्ड ज्वेलरी आहे. खूप छोटे आहेत, खूप मस्त दिसतात. आणि एक गळ्यातलं होतं ते मिशोवरून मी आत्ताच परचेस केलं होतं, कारण की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्रांचं कलेक्शन मी तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे. पण आत्ता म्हटलं की जे मी आता अलीकडे घेतलं आहे रिसेंटली जे ते तुमच्यावर शेअर करावं होतं. बघा हे एक मंगळसूत्र मी परचेस केलं होतं आत्ताच, खूप छान आहे. हे पण मला खूप आवडलं होतं, खूप मस्त दिसतं बघा. हे छान आहे. हे पण लॉंगच आहे. ह्याची डिझाईन बघू शकता पुढे कशी आहे ती, असं त्याचं पेंडन आहे बघा. आणि इथं काय चेन आहे साखळी, आणि इथं काळे मणी. खूप छान दिसेल बघा हे घातल्यानंतर. पण मी रिसेंटलीच आत्ता घेतलेलं, मग म्हटलं तुमच्याबरोबर हे शेअर करावं. तर बघू शकता खूप छान दिसतं, अगदी सोन्याचं दिसतंय बघा. पण हे सोन्याचं नाही, हे मी मिशोवरूनच परचेस केलेलं. त्याच्यावरचे हे छोटेवाले कानातले आहेत, खूप सुंदर आहेत बघा कानातले. हे कानातले काय मी तुम्हाला घालून दाखवत नव्हतं, वरूनच दाखवते. खूप सुंदर लुक येतो बघा हे गळ्यातलं. तर हे पण मी घेतलेलं, ते किती 200 रुपयाला होतं बघा. आणि 200 रुपयाच्या मानाने मला वाटतं खूप सुंदर आहे, कारण की जास्त आता माझ्याकडे सोन्यांची म्हणजे ज्वेलरी इतकी नाही आहे. जर माझ्याकडे अशीच म्हणजे बँटेक्समध्येच ज्वेलरी आहे बघा, आणि खूप सुंदर असं दिसतं. ही ज्वेलरी आहे ती बाहेर कुठं जरी चाललं तरी खूप मस्त दिसतं बघा, लुक वेगळाच येतो. तर कसं वाटलं तुम्हाला? आणि माझं ते दुसरं चोकर आहे तो दुसरं दाखवलं तुम्हाला, ते छान वाटतं का तुम्हाला? ही डिझाईन छान वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता राहिलेला आहे बघा तो लास्टचा ड्रेस, म्हणजे आत्ताच मी हे रिसेंटलीच शॉपिंग केलेली, ते तुमच्याबरोबर शेअर करायला म्हटलं. ती हे मंगळसूत्र होतं लांबवालं, ते मी आत्ताच घेतलेलं. आणि चकुलीसाठी आणि स्वरासाठी ड्रेससुद्धा सेमच घेतलेलं आहे, कारण की परत कसं होते दोघींमध्ये भांडण लागते, ती मला पाहिजे ही मला पाहिजे, म्हणजे एकाच कलरचं घेतलं की दोघींमध्ये भांडण पण लागत नाही. त्यामुळं मी दोघींना पण एकाच कलरचे साडीचे ड्रेस घेतलेले आहेत. आणि आता आहे तो हा माझा ड्रेस घेतलेला आहे मिशोवरून. कसा आहे तो मला पण माहीत नाही, आता तुमच्यासमोरच मी ओपन करणार आहे, अनबॉक्सिंग करणार आहे. तर कसा वाटतो ते बघूया चला मग आता. मी छान वाटला होता मला तरी बघताना त्यावेळेला. आता काय बघते ओपन केल्यानंतर समजेल मला कसं आहे ते. म्हणजे सेटच आहे. तर बघू शकता तुम्ही अशी डिझाईन आहे बघा त्यावरती बघा. ड्रेस डिझाईन ही त्यावरची छान आहे. आणि खरं तर हे आहे ते कॉटन आहे बघा, कॉटनमध्ये आहे. आणि त्याच्या बाह्या वगैरे अशा आहेत. डिझाईन आहे त्याला पण खूप छान अशी. आणि त्याच्यावरचा जो ओढणी आहे ती अशी आहे, मस्त आहे बघा, नेटमध्ये आहे. आणि ते नेट आहे ते सिल्कमध्ये आहे, फुगत नाही जरा सुद्धा, खूप भारी वाटते बघा ओढणी सुद्धा. त्याची डिझाईन आहे ती अशी आहे. छान बसलाय बघा ड्रेस हा, खूप छान आहे. म्हणजे कुठे जरी बाहेर चाललं तरी माझ्याकडे इतके ड्रेस नव्हते आत्ता, त्यामुळं म्हणलं की ड्रेस एक घेऊया मिशोवरून, बघू कसा वाटतोय. घेतलेला आहे तर छान आहे बघा. आणि हे आहे तो मी बघा किती साईजचं, मीडियम साईजच घेतलाय. मीडियमसुद्धा मला फिटिंग करूनच घ्यावं लागेल. म्हणलं की थोडं स्मॉल साईज होती त्यात, पण मी म्हणलं की मीडियम साईज घ्यावी, कारण की फिटिंग करायला येईल, जर बसला नाही तर मग. त्यामुळं खूप छान आहे बघा.
मी वेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवेनच. आणि ह्याची सुद्धा जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मला कमेंट करून सांगा. खूप छान डिझाईन आहे, मला खूप आवडला बघा ड्रेस हा. छान आहे, कलर पण मस्त आहे. आणि पॅन्ट आहे ती बघा, ती पण खूप सुंदर आहे पॅन्ट. म्हणजे पॅन्टीला पण मला वाटतंय थोडं स्टिच करावं लागेल, पण छान आहे. ड्रेस सेट मला मिळाला तो खूप सुंदर आहे. तर ही होती बघा माझी अशी शॉपिंग. ड्रेस घेतला माझ्यासाठी, स्वरा चोकलीसाठी ड्रेस, आणि ते लॉंगवाले मंगळसूत्र, एक चॉपर आणि कानातले होते ते काय माझे आधीचे दाखवलेले आहेत तुम्हाला. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटतो तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे नवीन माझा व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ जरी थोडा जरी आवडला असेल तरी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जरी कमी जास्त काय माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत असेल तरी कमेंट करून मला सांगा, म्हणजे मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन. तर ह्यातलं माझं कोणतं तुम्हाला आवडलं, माझा ड्रेस आवडला, स्वरा चोपडीचा ड्रेस, की ते चोकर की मंगळसूत्राची डिझाईन, कानातलं, ह्यामधलं काय आवडलं तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद सगळ्यांना.